नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदी ना? आनंदीच असलं पाहिजे. तर मी श्रीज आई हाऊसवाईफ आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. तर आज तुम्ही बघितलंच की मी सगळी प्रिपरेशन आधी करून ठेवली आहे आणि थंबनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की मी आज माझ्या कुलदेवतेची स्थापना माझ्या घरी करत आहे. तर मी आधी सगळं तयारी करून ठेवली होती आणि त्यानंतर मी अभिषेकाला सुरुवात केली आणि तुपाचा दिवा लावला, धूप लावला आणि देवीला पहिले मी हळदी कुंकू वाहिलं, अक्षदा वाहिल्या आणि पहिले पाणी टाकून अभिषेक केला आणि नंतर पंचधातूचं पाण्याने म्हणजे दुधाने वगैरे ते पंचधातूचं पाणी तयार केलं होतं त्याने अभिषेक केला आणि नंतर मी हळद आणि कुंकू यानेही अभिषेक करणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा की शेवटी देवीचं स्वरूप मी कसं केलं आणि किती छान वाटत होतं. आणि तुम्ही बघू शकता की दुधानंतरच देवीच्या मूर्तीमध्ये जो काही डिफरंट आला आहे तोच किती मोठा आहे ना. आणि अभिषेक करताना आपण श्रीसूक्ताचं किंवा आपल्या देवीच्या मंत्रांचं स्तोत्राचं पठण करू शकतो. तर बघा तुम्ही हळदीचं जेव्हा मी अभिषेक केला ना देवीवर, अगदी देवी साऊथ इंडियनच्या देवीसारखी दिसत होत्या. त्यांच्या देव्यांचं ते हळदीच्या पाण्याने अभिषेक करतात तसंच काहीसं देवीचं स्वरूप दिसत होतं. नंतर मी कुंकवाच्या पाण्याने अभिषेक केला, कारण प्रत्येक सुवासिनीसाठी हळदी कुंकू हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच मी तोही वेगवेगळा पाठ करून देवीचा अभिषेक केला आणि नंतर मी पुष्पांजली देवीला अर्पण केली, फुलांचा देवीला अभिषेक केला, फुलांच्या पाकळ्यांनी देवीचा अभिषेक केला. आणि तुम्ही बघू शकता मी टी व्हीवर ना देवीचं श्रीसूक्त असेल किंवा कालिका मातेचं जे काही स्तोत्र असेल, मंत्र असेल ते मी लावलं होतं, कारण ना आपण पूजा करत असताना मला ते पुस्तकात बघून वाचून आणि नंतर अभिषेकही करणं ते शक्य नव्हतं. म्हणून मी ते टी व्हीवर लावलं आणि नंतर मी पूजेला सुरुवात केली होती. तर सगळं मी व्यवस्थित देवीला स्वच्छ करून घेतलं. ते पाणी, अभिषेकाचं पाणी साईडला एका पातेलीत जमा करून ठेवलं आणि नंतर खाली विड्याचं पान ठेवलं, त्याच्यावर देवीला स्थापना केली, हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं, कारण आपल्याला देवीचं कुंकुमार्चन करायचं आहे आणि मी कुंकुमार्चनाला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता की आधी जी मूर्ती आपण ठेवली होती फक्त दुकानातून आणलेली मूर्ती, आणि ही मूर्ती ना मी पावागडला गेलो होतो ना आम्ही तिथून घेतली होती. ही कालिका माता माझी कुलदैवत आहे, जिचं मेन स्थान, उगमस्थान हे गुजरातमधील पावागडमध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता की आता ते अभिषेक झाला, आता कुंकुमार्चन होते, तर देवीचं स्वरूप हळूहळू कसं चेंज होते. आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा की देवीचं स्वरूप आपल्याला कसं दिसतं. तर बघा एकदम पॉझिटिव्हिटी येऊन गेली मूर्तीमध्ये आणि असं वाटतं की मूर्तीकडे एकटक बघतच राहावं की खरंच कालिका माता, काळू आई माझ्या घरी आल्या आहेत असं वाटत होतं मला. आणि खरंच मी 5 वर्षापासून वाट बघत होती देवींची की त्यांची मूर्ती स्वरूपात मी माझ्या घरी स्थापना करेल आणि फायनली देवी माझ्या घरी आली आहे. मला खूप आनंद होत आहे. आणि मी कुंकुमार्चनचं जे विड्याच्या पाण्यावर ठेवलं होतं ना, तर त्याचा तोच फायदा आहे की विड्याच्या पाण्यावर ठेवल्यावर ना आपल्याला सहज तो कुंकू उचलता येतो आणि जमा करता येतो. तर ते देवीला मी स्वच्छ केलं, पूर्ण कुंकू अंगावरचा काढला नाही, थोडा राहू दिला. आणि बघा किती छान दिसतंय ना देवी. आणि ही माळ मी स्पेशल त्यांच्यासाठीच आणली होती दुकानातून की मला कमळाची छोटीशी माळ हवी होती. आणि मेन म्हणजे फक्त ना गजरा राहिला माझ्याकडून, कारण की मुंबईमध्ये पाऊस असल्यामुळे ना गजऱ्यांचं जे स्टॉक आहे तो खूप कमी होता आणि ते काही मला भेटलं नाही. म्हणून मी गुलाबाचं फूल आणलं देवीला, फूल नाही फुलाची पाकळी अशी सेवा केली आहे. आणि मागे विड्याचं पान लावले. देवीचं स्वरूप अप्रतिम दिसत होतं आणि घरात जी पॉझिटिव्हिटी निर्माण झाली होती ना तुम्हाला काय सांगू. आणि कंटिन्यू ते टी व्हीवरचे गाणे आणि ही सगळी पूजा ना मी प्रदोष काळात केली आहे. म्हणजे मला पूजेला ना पूर्ण मी 5 वाजता बसली असेल तर मला 7:30 वाजले होते पूर्ण पूजा होईपर्यंत. आणि खूप छान दिसत होती देवीची मूर्ती, खूप छान 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 मनाला प्रसन्न करणारी होती. आणि नंतर मी देवीची ओटी भरून घेतली आणि ओटीमध्ये गजरा नव्हता म्हणून मी शेवंतीचे फुलं ठेवले आणि देवीची छान अशी मनोभावाने पूजा केली, ओटी भरली आणि देवीला साकडं घातलं की माझी सेवा स्वीकार करून घे, काही चुकलं असेल तर मला क्षमा करून घे. आणि देवीची छान अशी ओटी भरून घेतली. हव्या त्या होत्या त्या वस्तूंनीच मी देवीची ओटी भरली, ज्या आपल्या सुवासिनीला आवश्यक असतात त्याच वस्तूंनी मी देवीची ओटी भरली. आणि देवीला नमस्कार केला आणि अगदी पदर पसरवून मी देवीची क्षमा मागितली. जर सेवेमध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर, माझी साधी सरळ भक्ती स्वीकार कर. आणि बस माझी इतकीच सेवा होईल, माझ्याकडून जितकं मला जमलं तितकी मी सेवा केली आहे तुझी. आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्या कुळावर असू दे, आमच्या घरावर असू दे आणि माझ्या फॅमिलीवर असू दे, असं देवीला मागणं केलं आणि आरती केली.
आणि छान अशी आरती केल्यावर तर खूपच प्रसन्न वाटत होतं, घरामध्ये खूप छान वाटत होतं. आणि देवीला छान अशी आरती दिली. मीही आरती घेतली आणि श्रीलाही आरती दिली. तुम्हालाही आरती घ्या, तुमच्यासाठी आरती दिली मी. आणि नंतर श्रीने घेतली आणि श्रीची तर मस्त खूप मज्जा चालू होती. आता तुम्ही बघू शकता पुढे. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदीना आनंदीच असलं पाहिजे. तर आज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेस टू फेस बोलत आहे. कारण की बरेच व्हिडिओ मी फक्त व्हॉइस दिलेला आहे व्हिडिओना आणि तसंच व्हिडिओ शूट केला आहे. पण आज मी माझ्या देवीची स्थापना केली आहे. म्हटलं चला आज मी माझ्या मैत्रिणींची फेस टू फेस बोलते. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर बघितलाच असेल. कशी वाटली आजची पूजा तीही मला नक्की सांगा. आणि असं म्हणतात ना की देवाला जर आपल्याकडून काही करून घ्यायचं असेल तर ते देव आपोआपच करून घेतो. तसंच काहीच झालं आहे. मी असा विचार करायची की 5 वर्षापूर्वी मी युट्यूब का नाही चालू केलं, आतापर्यंत मी खूप ग्रो झाले असते, खूप पुढे गेले असते. बट असं असतं की जी गोष्ट त्या वेळेत व्हायची त्याच वेळेत होते. आणि आज कुलस्वामिनी माझ्या घरी आल्या आहेत. खूप म्हणजे 5 वर्षानंतर आम्ही रूम करून राहत होतो. 5 वर्षानंतर कालिका मातेची मूर्ती मी पहिल्यांदाच माझ्या घरी आणली आहे. फोटो आहे तसं माझ्याकडे, पण मूर्ती स्वरूपात आमची कुलदेवता माझ्या घरी नव्हत्या. पण आज मी त्यांना माझ्या घरी स्थापन केलं आहे. आय होप त्यांनाही माझी पूजा आवडली असेल. आणि अशी साधी सरळ भक्ती मी केली आहे. आणि पूजा झाल्यानंतरच मी त्यांची माफी मागितली असेल जर माझ्याकडून काही चुकलं असेल, कारण बाळ सोबत होतं, ती जागी होती. आणि ती जागी असताना मग प्रत्येक गोष्ट तिलाही सांगणं आहे की हे नको करू, ते नको करू, असं तसं. आणि ज्या मदर्स असतील त्यांनाही माहिती असेल की बाळ सोबत असताना आपण कोणत्या परिस्थितीमध्ये व्हिडिओ शूट करतो. तसंच थोडंसं आज थोडी अडचण आली मला ती जागी झाल्यावर. पण असो, मला देवाची सेवा करायची होती, देवीलाही माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती. तर माझा पूर्ण पूजेचा विधी असतो तो पूर्ण व्यवस्थित झाला, छान झाला, साधा सरळ सोपा झाला. आणि देवीलाही माझी विधी आवडली असेल. देवीची ओटी भरली, कुंकुमार्चन झालं, मस्त म्हणतात ना षडोपचार पूजा झाली माझी. सागर संगीत पूजा झाली आहे. तुम्हालाही आवडली असेल तर नक्की सांगा. जर काही मिस्टेक असतील त्याही मला सांगा की काय मी चेंजेस करायला हवेत. आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेस टू फेस बोलत आहे. तो कसा वाटला व्हिडिओ, नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद का? धन्यवाद. धन्यवाद. बाय बाय.